कल्याण विशाखापट्टणम या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे। नवराष्ट्राने या धोकादायक रस्त्याबाबत आणि नागरिकांच्या हाल अपेष्टांवर सातत्याने प्रकाश टाकत बातमी लावून धरली होती। या बातमीची दखल घेत प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केल्याने नवराष्ट्राच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे। गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे करंजी घाटात मोठी दरड कोसळली होती। यामुळे महामार्गाचा तब्बल अर्धा रस्ता खचला गेला होता। रस्ता खचल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। त्यातच आता पुन्हा पावसाळा सुरू झाल्यामुळे घाटातील प्रवास अत्यंत धोकादायक बनला होता आणि एखाद्या मोठ्या अपघाताची टांगती तलवार वाहनधारकांवर होती। या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार मोनिका राजळे यांनी राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते। काम रखडवणाऱ्या बेफिकीर अधिकाऱ्यांवर त्यांनी सभागृहात जोरदार संताप व्यक्त करत तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी केली होती। नवराष्ट्राने या समस्येचा सातत्याने पाठपुरावा केला आणि प्रशासनाला जागे केले। अखेर घाटातील रस्ता दुरुस्ती आणि संरक्षक भिंतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत समाधान व्यक्त केले आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पोपट पिटेकर यांनी। पाहुयात। मी सध्या नगर विशाखापट्टणम हायवेवरील करंजी घाटात आहे। इथं तुम्ही बघू शकता गेल्या 1 वर्षापासून हा रस्ता जो होता काही भाग कोसळल्यामुळे हा रस्ता बंद झाला होता आणि हा रस्ता बंद झाल्यामुळे अनेक अपघात देखील होताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र नवराष्ट्राने ही बातमी दाखवल्यानंतर कुठेतरी 7 दिवसानंतर हे काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि आमदार मोनिका राजळे यांनी देखील जो पडलेला भाग होता या संदर्भात विधान परिषद मध्ये मुद्दा उपस्थित केल्यानंतर कुठेतरी कामाने आता वेग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र कुठेतरी हे काम थातूर केल्याचं आपल्याला दिसून येते। जिथं काही भाग कोसळला होता, दगड कोसळली होती, तिथंच कुठेतरी बांधकाम सुरूचं आपल्याला पाहायला मिळते आणि बाजूचा भाग आहे तो तसा सोडून दिल्याचं आपल्याला दिसून येते। हा असा भाग सोडून दिल्यामुळे भविष्यात इथं देखील अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा जो भाग आहे तो कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आहे। नवराष्ट्राने वेळोवेळी ही बातमी प्रसारित केल्यानंतर कुठेतरी आता 7 दिवसातच हे काम सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात आपण बोलणार आहोत। इथले काही नागरिक आहेत। सर, काय सांगाल? नवराष्ट्राने ही बातमी दाखल केल्यानंतर कुठेतरी आता काम सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साहेब, 15 सप्टेंबरला या करंजी घाटामध्ये करंजी गावामध्ये फार मोठी अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा डोंगर रस्ता खचलेला आहे। वारंवार ग्रामस्थांनी पाठपुरावा केला, मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे दुर्लक्ष केलं। त्यानंतर पाथरी शेवगाव मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे यांनी देखील हा विषय विधानसभेत घेतला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने नवराष्ट्राने देखील या ठिकाणी येऊन या वस्तुस्थितीची जी जाणीव करून घेतली आणि बातमी लावली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने काही दिवसात या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे। आता लवकरच 4 महिन्यात हे काम पूर्ण होईल। मी गडकरी साहेबांना विनंती करीन, नवीन राष्ट्रीय महामार्ग होतील, परंतु जुने महामार्ग आहेत त्यांची देखील खूप मोठी दुरावस्था झाली, ते महामार्ग देखील दुरुस्त केले पाहिजे। करंजी घाटात फार मोठे अपघात होतात, त्याकडे देखील गडकरी साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे अशी मी त्यांना देखील विनंती करतो। मात्र कुठेतरी हे थातूर काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। डोंगराचा जो काही भाग आहे तो सोडून देऊन जिथं दरड कोसळली आहे तिथंच काम सुरू झाल्याचं आपल्याला। हो साहेब, तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे। ज्या ठिकाणी दरड कोसळली होती 10 महिन्यापूर्वी त्याच ठिकाणी फक्त काम चालू आहे। उर्वरित संपूर्ण भाग अजूनही तसाच आहे। त्यांनी देखील महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची देखील भिंत उभी करून ते देखील काम पूर्ण केलं पाहिजे। भविष्यात पुन्हा अशी घटना घडणार नाही। खरं तर तुम्ही बघू शकता जिथं काही भाग कोसळलेला आहे दरडीचा तिथंच बांधकाम सुरू आहे आणि बागेचा जो भाग आहे तो सोडून दिल्याचं जे पाहायला मिळते। आपल्या नवराष्ट्राच्या माध्यमातून यांना विनंती आहे की हे संपूर्ण जर भाग जर केला भविष्यात दरड कोसळणार आहे ते कोसळणार नाही आणि होणार जे अपघात आहेत ते देखील टाळता याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि नवराष्ट्राने ही वारंवार बातमी दाखवल्यानंतर कुठेतरी आता कामाने गती घेतल्याचं देखील पाहायला मिळतंय। पोपट पिटेकर, करंजी, अहिल्यानगर।